Hello friends, in last video we have studied the tree diagram of classification of organic compounds. Okay, in this video in detail we are discussing about the different classes with its example. Okay, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या क्लासिफिकेशनची ट्री डायग्राम बघितली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, इन डिटेल त्या प्रत्येक क्लासचं एक्झाम्पल आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत, म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. ओके, सो we know the organic compounds are classified on the basis of carbon skeleton into two main classes, that is open chain and closed chain compounds. Okay, मग याच्यात आपण पाहिलं होतं ओपन चेन कंपाऊंड्स म्हणजे काय. ओके, these are the organic compounds containing open chain of carbon atoms in their molecule, isn't it? याचा अर्थ काय की सगळे कार्बन एकमेकांशी कनेक्टेड आहेत, बट the terminal carbon are completely free, means which are not linked with each other. म्हणजेच चेन कशी आहे, ओपन आहे, बरोबर आहे की नाही. सो दे आर नॉट कनेक्टेड इन द फॉर्म ऑफ अ रिंग. सो प्रोपेन एक्झाम्पल आपण बघूया. बघा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण कसं लिहितो माहिती आहे आपल्याला. हाऊ टू राईट इट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, CH3 CH2 CH3. Okay, here all the three carbon atoms are linked with each other, but see here the terminal carbon atoms are free. म्हणजे पहिला आणि तिसरा कार्बन ॲटम हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत का, नाही आहे, बरोबर आहे की नाही. ते कसे आहेत, तो फ्री आहेत. ऑफकोर्स डेफिनेटली दे आर कनेक्टेड विथ हायड्रोजन, ते हायड्रोजनशी कनेक्टेड आहेत, पण ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत का, नाही, इजंट इट. तर दुसरे एक्झाम्पल सांगितले CH3COOH. सो दिस इज नथिंग बट अ ॲसेटिक acid. Here two carbons are connected, but the two ends are not connected with each other. आलं लक्षात आलं, म्हणजे यांची ओपन चेन तयार झालेली आहे. Now next, that is closed chain or a cyclic compounds. Okay, so these are the compounds, they are containing one or more closed chains or a rings. असे कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त काय आहे, तो क्लोज्ड चेन आहेत किंवा रिंग तयार झालेले आहेत मॉलिक्यूलमध्ये. 100% कसं रिंग तयार झालेली असणार आहे की इथं मात्र टर्मिनल कार्बन हे एकमेकांशी काय असणार आहे, तो लिंक्ड असणार आहेत. सो द टर्मिनल कार्बन ॲटम्स आर लिंक्ड विथ ईच अदर टू फॉर्म अ क्लोज रिंग. आता मगाशी आपण प्रोपेनचं एक्झाम्पल बघितलं होतं. ओके, तर त्या प्रोपेनमधले पहिला आणि तिसरा कार्बन हे एंड कार्बन ॲटम्स आहेत. ते जर कनेक्ट झाले, ते जर लिंक झाले, एकमेकांशी जॉईन झाले, तर त्यांची काय तयार होईल, एक रिंग तयार होईल. 3 मेंबर्ड रिंग त्याच्यामध्ये तयार होणार आहे, बरोबर आहे की नाही. सो मग त्यावेळी आपण त्यांना काय म्हणू शकतो, सायक्लिक कंपाऊंड म्हणू शकतो. आणि त्यांना काय नाव द्यायचं मग, दॅट आर कॉल्ड ॲज सायक्लोप्रोपेन. प्रोपेनच्या ऐवजी मग आपण त्याला काय म्हणू, सायक्लोप्रोपेन. म्हणजे क्लोज्ड चेन कंपाऊंड किंवा सायक्लिक कंपाऊंड्स यांच्यामध्ये रिंग असते. मग ती रिंग 3 मेंबर्ड रिंग असेल किंवा 4 मेंबर्ड असेल, 5 मेंबर्ड असेल किंवा 6 मेंबर्ड रिंग त्याच्यामध्ये प्रेझेंट असू शकते. ओके, आता हे क्लोज्ड चेन कंपाऊंड्स किंवा सायक्लिक कंपाऊंड्स यांचं पुन्हा क्लासिफिकेशन झालेलं आहे. दीज आर फर्दर डिवायडेड इंटू 2 टाईप ऑफ क्लासेस. दॅट फर्स्ट इज अ होमोसायक्लिक or it is also known as a carbocyclic compounds, and the second one that is a heterocyclic compounds. Okay, now first we will see what about homocyclic compounds or what are carbocyclic compounds. So here the compounds that contains the ring made up of only one atoms. Okay, आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे 100% त्याच्यामध्ये कोण असणार आहे, कार्बन ॲटम्स प्रेझेंट असणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे सायक्लिक कंपाऊंड्स आहेत आणि त्या सायकलमध्ये फक्त कार्बन ॲटम आहे. त्या कंपाऊंड्सना आपण काय म्हणतो, होमोसायक्लिक, किंवा फक्त कार्बन प्रेझेंट असल्यामुळे त्यांना आपण काय म्हणू शकतो, कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स असं सुद्धा म्हणतो. इजंट इट, मीन्स हिअर ओनली वन काइंड ऑफ ॲटम इज present. So entire ring contains only carbon atom. So we are calling it as a carbocyclic compounds. Okay, आलं लक्षात आलं. Okay.
आता होमोसायक्लिक कंपाऊंड यांचं पुन्हा एकदा क्लासिफिकेशन झालं आहे. सो दे आर सब क्लासिफाईड इन टू ॲलिसायक्लिक अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आता होमोसायक्लिक ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे काय? सो दीज आर दी कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स विच रिसेम्बल्स टू ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. होमोसायक्लिक आहेत म्हणजे रिंग जी आहे ती फक्त कार्बन ॲटमची आहेत, बट दे आर रिसेम्बलिंग टू ॲलिफॅटिक कंपाऊंड्स इन मोस्ट ऑफ देअर प्रॉपर्टीज. त्यांचे गुणधर्म, त्यांचे प्रॉपर्टीज हे कुणासारखे आहेत? तो ॲलिफॅटिक कंपाऊंडसारखेच आहेत. अशांना आपण काय म्हणतो? होमोसायक्लिक ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स. बघा काय म्हणालो? होमोसायक्लिक ॲलिसायक्लिक मीन्स दी कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स ओनली बट विच रिसेम्बल्स टू ॲलिफॅटिक कंपाऊंड. जे ॲलिफॅटिक कंपाऊंडसारखेच त्यांचे प्रॉपर्टीज असतात त्यांना आपण म्हणतो होमोसायक्लिक ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स. आता त्याच्यातले एक्झाम्पल्स बघा. सायक्लोप्रोपेन, मी मगाशी म्हणाले होते प्रोपेनचे जे 2 टर्मिनल कार्बन ॲटम्स आहेत त्यांना जर आपण जॉईन केलं, एकमेकांशी कनेक्ट केलं तर काय तयार होतं? त्यांची 3 मेंबर्ड रिंग तयार होते बघा. CH2 CH2 CH2. इथं 2 टर्मिनल कार्बन एकमेकांशी पुन्हा एका कार्बन कार्बन बॉन्डनं काय झाले का? जॉईन झाले, म्हणून 3 मेंबर्ड रिंग इथं तयार झाली. यांना आपण नुसतं प्रोपेन म्हणत नाही तर काय म्हणतो मग? सायक्लोप्रोपेन. बरोबर आलं? लक्षात आलं? मग 4 मेंबर्ड रिंग कशी तयार होईल? 4 कार्बन ॲटम्स एकत्रित येतील आणि त्यांचे शेवटचे 2 कार्बन ॲटम एकमेकांशी कनेक्ट होतील, तेव्हा त्यांचा काय तयार होईल? सायक्लोब्युटेन तयार होईल. बघा आपल्याला इथं दिसतंय 4 कार्बन ॲटम्स आहेत पण एकमेकांशी प्रत्येकजण काय झालं आहे? लिंक झालेला आहे. त्यांची एक रिंग तयार झाली आहे, 4 मेंबर्ड रिंग. सो दिस कंपाऊंड इज अ सायक्लोब्युटेन. 3 मेंबर्ड रिंग तयार झाली, 4 मेंबर्ड रिंग तयार झाली, तसं 6 मेंबर्ड रिंगसुद्धा पॉसिबल आहे. बघा here total 6 carbon atoms are connected with each other, isn't it? So here the compounds in which the terminal carbon are linked with each other to form a ring. So 6 membered ring is formed. So this is nothing but a cyclohexane. Understood? आता हे जे 3 कंपाऊंड्स मी काढले होते तुम्हाला त्यांचं स्ट्रक्चर काढून दाखवलं होतं, त्यांचं जर बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढा असं म्हटलं तर बघा कसं येईल त्यांचं स्ट्रक्चर. एक साधा ट्रायंगल येईल, मग नंतर एक चौकोन येईल. आपण सायक्लोब्युटेन म्हणालो ना, त्यांना बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणजे तिथं कार्बन काढायची आवश्यकता आहे का? नाही, फक्त काय काढायचे आहेत आपल्याला? बॉन्ड लाईनच्या फॉर्ममध्ये दाखवायचे आहेत. मग हे सायक्लोहेक्झेन येईल. आलं लक्षात आलं? ओके. नाव होमोसायक्लिक कंपाऊंडमधला दुसरा प्रकार ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. बरोबर आहे का? होमोसायक्लिक ॲरोमॅटिक म्हणजे पुन्हा काय याच्यात? सो दीज आर ऑल्सो अगेन दी कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स ओनली बट विच कंटेन्स alternate single and double bond between the carbon atoms. काय म्हणते मी इथं की हे होमोसायक्लिक कंपाऊंड्सच आहेत, म्हणजे रिंग आहे आणि त्या रिंगमध्ये कार्बन ॲटम सोडून दुसरे कुठले ॲटम्स आहेत का? नाही. कार्बन 100% हायड्रोजनशी कनेक्टेड आहेत, पण कार्बन हायड्रोजन सोडून दुसरे कुठले ॲटम्स त्याच्यात प्रेझेंट आहेत का? नाही. मग काय वेगळे यांच्यामध्ये? अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड कार्बन ॲटम्समध्ये प्रेझेंट आहे. ओके. बघा स्ट्रक्चर आपल्याला माहीत असेल बेन्झीन, आपण 10वीमध्ये बघितलं आहे हा कंपाऊंड. सो बेन्झीन रिंग हिअर अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन दी कार्बन ॲटम्स विच आर लिंक्ड विथ ईच अदर टू फॉर्म अ रिंग. आलं लक्षात आलं? ओके. So these aromatic compounds are further classified into 2 different classes, that is benzonide and a non-benzonide compounds. आता benzonide compounds म्हणजे कोणते बघा? So these are the organic compounds containing one or more fused benzene rings असं म्हटलेलं आहे. म्हणजे असे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये ॲटलिस्ट एक बेन्झीन रिंग प्रेझेंट असायला पाहिजे. मग आता बेन्झोनाईडचं एक्झाम्पल म्हणल्यावर 100% एक बेन्झीन रिंग तर येणारच आहे, बेन्झीन कंपाऊंड येणार आहे. त्याच्यानंतर नॅफ्थॅलिन जिथं 2 बेन्झीन रिंग प्रेझेंट आहेत. बरोबर आहे का? बघा 2 बेन्झीन रिंग फ्यूज्ड झालेले आहेत. या कंपाऊंडला आपण म्हणतो नॅफ्थॅलिन. म्हणजे या नॅफ्थॅलिनमध्ये प्रत्येक ॲटम हा कशाचा आहे? हो, कार्बनचाच आहे, ज्या होमोसायक्लिक झाला. दुसरी गोष्ट काय तर अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणजे हा ॲरोमॅटिक झाला. त्यात परत 2 बेन्झीन रिंग प्रेझेंट आहे, म्हणजे हा बेन्झोनाईड झाला. आलं का? लक्षात आलं का? होमोसायक्लिकमध्ये ॲरोमॅटिक आणि ॲरोमॅटिकमध्ये परत कुठला प्रकार?
बेन्झोनाइड. आलं लक्षात आलं तुमच्या? ओके. द थर्ड एक्झाम्पल दॅट इज अँथ्रासिन. अँथ्रासिनमध्ये तुम्हाला किती बेन्झिन रिंग दिसतात बघा. देर आर टोटल 3 बेन्झिन रिंग्स. म्हणजे हे कशात मोडणार आहे? बेन्झोनाइड कंपाऊंड्समध्ये मोडणार आहे. सगळे कार्बन ॲटम्सच आहेत. वेगळा कुठला ॲटम प्रेझेंट आहे का याच्यामध्ये? नाही. ओके. सो हियर दिस इज होमोसायक्लिक aromatic benzonaide compound. Understood this? Okay. Now next we are going to study the non-benzonaide compounds. Okay. बेन्झोनाइड कंपाऊंड बघितले आत्ता आपण. आता आपण कुठला बघूया? नॉन बेन्झोनाइड कंपाऊंड बघूया. ओके. नॉन बेन्झोनाइड म्हणजे 100% ज्याच्यामध्ये बेन्झिन रिंग ॲब्सेंट आहे, बेन्झिन रिंग प्रेझेंट नाही आहे, पण तो कंपाऊंड मात्र कसा आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. म्हणजे काय असेल सांगा बघू त्याच्यामध्ये? तर असा ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, पण बेन्झिन रिंग ॲब्सेंट आहे. मीन्स इट डू नॉट कंटेन अ बेन्झिन रिंग. So aromatic compounds that contains alternate single and a double bond but do not contain a benzene ring. त्याचं एक एक्झाम्पल दिलं आहे ट्रोपोन. बघा हा ट्रोपोन कंपाऊंड बेन्झिनसारखा दिसतो आहे, पण तो बेन्झिन आहे का? नाही. बेन्झिनसारखं 6 मेंबर्ड रिंग आहे का ती? नाही. ओके. सो टोटल किती कार्बन ॲटम आहेत मोजा या रिंगमध्ये? 1 2 3 4 5 6 7 7 carbon atoms are there. Okay. Double bond O outside the ring. So this is the structure of a tropone. So this is a non-benzonaide compound. लक्षात आलं? ओके. ओके. सायकलमध्ये कार्बन सोडून दुसरा कुठला हे ॲटम प्रेझेंट आहे का इथं? नाही. म्हणजे हा होमोसायक्लिकच झाला. पण कसा आहे का? ॲरोमॅटिक आहे, कारण याच्यात अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, पण बेन्झिन रिंग आहे का याच्यामध्ये? नाही. म्हणजे हा कुठला कंपाऊंड आहे? नॉन बेन्झोनाइड कंपाऊंड आहे. आलं लक्षात आलं? ओके. होमोसायक्लिक कंपाऊंड बघितलं तसं आता आपण बघूया हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. आता हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे काय? सायक्लिक म्हणजे डेफिनेटली सायकल प्रेझेंट आहे यांच्यामध्ये. सो द सायक्लिक कंपाऊंड्स in which the ring includes one or more hetero atoms. आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की फक्त कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत रिंगमध्ये, मग त्यांना आपण होमोसायक्लिक म्हणालो किंवा कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स असं म्हणालो होतो. बरोबर आहे की नाही? आता सायकल आहे, पण त्यांच्यामध्ये कार्बन सोडून काही वेगळे ॲटम्ससुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. हेटेरो ॲटम्स प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. सो दीज ॲटम्स आर प्रेझेंट इन द सायकल. सो दीज आर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. जसं होमोसायक्लिक कंपाऊंड्सचं फर्दर डिवायडेशन झालं होतं 2 क्लासेसमध्ये आपण पाहिले. कुठले बघितले ते 2 क्लास आपण त्याचे? homocyclic alicyclic compounds and homocyclic aromatic compounds. So similarly we are going to study the same classes for heterocyclic compounds also, that is hetero alicyclic compounds, that is nothing but hetero non aromatic compounds and hetero aromatic compounds. Okay, so first we will see the hetero non aromatic compounds, that is hetero alicyclic compounds. Now these are the aliphatic cyclic compounds only containing one or more heteroatoms. फरक बघा फक्त काय इथे की हे पुन्हा ॲलिफॅटिक सायक्लिक कंपाऊंड्सच आहेत, पण यांच्या रिंगमध्ये कार्बन सोडून काही वेगळे हेटेरोॲटम्स प्रेझेंट आहेत. ओके. मग एक्झाम्पल बघा. पहिला कंपाऊंड इथं आहे टेट्राहायड्रोफ्युरॉन. ही 5 मेंबर्ड रिंग आहे. 4 ठिकाणी कार्बन ॲटम्स जे कुणाशी जॉईंट आहे तो हायड्रोजनसोबत बॉन्डेड आहेत, पण 5वा हा वेगळा ॲटम आहे कार्बन सोडून. तो म्हणजे कोणता? इथं ऑक्सिजन आहे. बरोबर आहे? येत्या लक्षात येते तुमच्या? सो दिस इज अ हेटेरो ॲटम. आणि यांच्यात अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आहे का प्रेझेंट? नाही आहे. म्हणजे हा काय झाला? हेटेरो नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड. सो दिस इज hetero non-aromatic compound and the name of the compound is tetrahydrofuran. आलं लक्षात आलं? आता दुसरा कंपाऊंड तुम्हाला दिसतोय की ज्याच्यामध्ये
पुन्हा 5 मेंबर्ड रिंग आहे, 4 कार्बन ॲटम्स आहेत, 5वा ॲटम वेगळा कोणता आहे याच्यामध्ये, तर नायट्रोजन आहे. याचं नाव आहे टेट्राहायड्रोपायरॉल. याच्यामध्ये सुद्धा अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड ॲब्सेंट आहेत, म्हणजे पुन्हा हा काय झाला, हेटेरो नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड. द लास्ट एक्झाम्पल्स हिअर दॅट इज अ टेट्राहायड्रोथायोफिन म्हटलेलं आहे, म्हणजे पुन्हा 5 मेंबर्ड रिंग, पण त्याच्यातला हेटेरो ॲटम ओळखा बघू. हिअर दी डिफरंट ॲटम दॅट इज अ सल्फर. ओके. जसं हेटेरो नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचे एक्झाम्पल बघितले, तसं आता बघूयात हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. मग याच्यात काय वेगळं असणार आहे बघा. वरती नॉन ॲरोमॅटिक म्हणालो कारण त्यांच्यात अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड ॲब्सेंट होते. आता हेटेरो ॲरोमॅटिक म्हणजे कार्बन सोडून वेगळे ॲटम्स 100% प्रेझेंट आहेत, पण अल्टरनेट सिंगल डबल बॉन्डसुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. अशा कंपाऊंड्सला आपण म्हणतो हेटेरो ॲरोमॅटिक compound. So aromatic cyclic compounds containing one or more hetero atoms in their molecule. ओके. मग त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा, फ्युरॉन. वरती टेट्राहायड्रोफ्युरॉन म्हणालो, खाली म्हणतोय फ्युरॉन. आता त्या फ्युरॉनमध्ये काय झालेलं आहे, 2 डबल बॉन्ड दिसत आहेत आपल्याला स्ट्रक्चरमध्ये, बरोबर आहे की नाही. म्हणून टेट्राहायड्रोफ्युरॉनच्या ऐवजी आता नाव कसं बदललं बघा, नुसतंच काय झालं, फ्युरॉन. हायड्रोजन ॲटमची संख्या काय झाली इथं, डबल बॉन्ड असल्यामुळे कमी झाली, बरोबर आहे की नाही. वेगळा ॲटम कोणता इथं, ऑक्सिजन, बरोबर आहे. ओके. तसंच थायोफिन मॉलिक्यूल बघा, 5 मेंबर्ड रिंग आहे, वेगळा ॲटम सल्फर आहे, पण यांच्यात 2 डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, बरोबर आहे. म्हणून टेट्राहायड्रोथायोफिन वरती पाहिलं होतं आपण हेटेरो नॉन ॲरोमॅटिक, पण आता इथं हेटेरो ॲरोमॅटिकमध्ये नाव काय झालं त्याचं, ते 2 डबल बॉन्ड असल्यामुळे थायोफिन झालं. आलं लक्षात आलं. ओके. नाउ हिअर द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस हेटेरो ॲरोमॅटिक दॅट इज पिरिडीन. बघा यांच्यातला हेटेरो ॲटम ओळखलाय तुम्ही, दॅट इज नथिंग बट अ नायट्रोजन. हिअर अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड इज present like benzene, isn't it? So this is a hetero non-aromatic compound. Understood this? So this is about the classification of organic compounds based on carbon skeleton. Okay.